नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण वायू गायत्री मंत्र आणि आपल्या शरीरामधील पंचमहाभूतापैकी वायू महाभूताचं महत्व आपण जाणून घेणार आहोत. वायू गायत्री मंत्र हा ओम पवन पुरुषाय विद्महे सहस्त्रमूर्तेचे धीमहि तन्नो वायू प्रचोदयात अशा पद्धतीचा आहे. याचा अर्थ असा आहे की वायूची ही गती मानवी शरीरात व संपूर्ण ब्रह्मांडात सर्व काही प्रवाहित व गतिमान ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. वायूचं कार्य शरीरातील सर्व प्रकारच्या हालचाली घडवणं, श्वसन क्रिया नियमित करणं व मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत करणं, हृदयाचे ठोके, स्नायू व सांध्यांच्या हालचाली सुरळीत करणं, अन्न गिळणं, त्याचं पचन करणं, मलाचं विसर्जन व्यवस्थित करणं हे कार्य वायूचं आहे. विचारशक्ती, स्मरणशक्ती व इंद्रियांचे कार्य सुरळीत करणे हे वायूचे कार्य आहे. गर्भाच्या विकासामध्ये पेशींचे विभाजनाचे कार्य व्यवस्थित करण्याचे कार्य होतं. शरीराचा मेंदूशी संपर्क व्यवस्थित राखला जातो. वायू जर असंतुलित झाला तर अतिरिक्त कोरडेपणा येतो, वृक्षता येते, चिंता, भय व शरीराचे सर्व कार्य अनियमित व असंबंध होत राहते. वायू जर संतुलित असेल तर उच्च दर्जाची ऊर्जा जाणवते, मानसिक संतुलन व स्वभाव आनंदी, उत्साही, क्रिएटिव्ह राहतो. वायू शरीरामध्ये संतुलित राहण्यासाठी आहार गरम, पौष्टिक, सूप घ्या, कांजीचा समावेश करा, देशी गाईचे तूप, दही, ताक, लोणी इत्यादीचा वापर करा, आले व हळदीचा आहारामध्ये समावेश करा. वायुदोष वर्धन होऊ नये म्हणून थंड, ड्रायफ्रूट, पॅक फूड, कुरकुरे, पॉपकॉर्न इत्यादी आहारामध्ये वर्ज करा. योग्य व्यायाम करा, योग्य वेळी झोप घ्या, आपल्या हवेपासून संरक्षण करा. शक्यतो तेलाने अभ्यंग स्नान करा व तिळाने मसाज करा. यासाठी वायू गायत्री मंत्राचे पठण करा. या मंत्राचे पठण केल्यामुळे, हा मंत्र पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे मेंदूतील न्यूरल सर्किट बळकट होते, नवीन मज्जासंस्थेशी जोडण्याचे कार्य होते व नवीन कनेक्शन तयार होतात व मेंदू शांत, सक्रिय व क्रियाशील होतो. पठणाच्या लयबद्ध जपामुळे मेंदूतील अल्पावयव सक्रिय होतात व मन शांत होऊन तणाव कमी होतो. पठणातील कंपनामुळे ही कंपने घसा व तालूच्या स्नायूंच्यावर परिणाम करतात व त्यामुळे वेगस नर्व सक्रिय होते. शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कार्यरत होते. रक्तदाब नियंत्रित करणे, हृदयाचे कार्य व्यवस्थित करण्याचं कार्य केलं जातं. या गायत्री मंत्राचे पठण करत असताना जी मुद्रा धारण करायची आहे ती वायू मुद्रा धारण करायची. वायू मुद्रा धारण करत असताना इंडेक्स फिंगर किंवा तर्जनी ही अंगठ्याच्या बेस लावा आणि अंगठा त्यावर ठेवा. अशा पद्धतीनं वायू मुद्रा धारण करणार आहोत. वायू मुद्रा धारण केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त वायू निघून जातो, पोटातील अतिरिक्त वायू कंट्रोलमध्ये राहतो, त्यातून गॅस पास केला जातो, पोट फुगणे, पोट गच्च होणे, कॉन्स्टिपेशन होणे कमी होते, सांधेदुखी, संधिवात व सायटिका सारखी व्याधी कमी होण्यास मदत होते. चिंता, अस्वस्थता व अविचार कमी होतात व श्वसन सुधारते. या मंत्राचे पठण शक्यतो ब्राह्ममुहूर्तावर करावे. वायू गायत्री मंत्राचे पठण कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहणार आहोत. वायू गायत्री मंत्राचे पठण कुणी करू नये. शक्यतो ज्यांना हृदयविकार आहेत, गंभीर आजार आहेत, उच्च रक्तदाब आहे व मज्जासंस्थेचे दुर्धर आजार आहेत अशांनी हा मंत्र टाळावा. हा मंत्र कशा पद्धतीने पठण करायचा ते आपण पाहणार आहोत. हा मंत्र पठण करत असताना सुरुवातीला वायू मुद्रा धारण करा. वायू मुद्रा धारण करत असताना आपले इंडेक्स फिंगर हे वायू तत्व आहे आणि अंगठा हे अग्नी तत्व आहे. तर इंडेक्स फिंगर बरोबर अंगठ्याच्या बेसला चिटकवा. अशा पद्धतीनं बरोबर तुमच्या गुडघ्याच्या ठिकाणी ठेवा. पाठीचा मणका ताठ ठेवा. शक्यतो पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसा. वायू मुद्रा धारण करा. पाठीचा मणका ताठ, खांदे सैल, दृष्टी समोर. अशा पद्धतीनं बैठक स्थिती घेऊन वायू गायत्री मंत्राचे पठण करा. ओम पवन पुरुषाय विद्महे सहस्त्रमूर्तेच धीमहि तन्नो वायू प्रचोदयात. ओम पवन पुरुषाय विद्महे सहस्त्रमूर्तेच धीमहि तन्नो वायू प्रचोदयात. ओम पवन पुरुषाय विद्महे सहस्त्रमूर्तेच धीमहि तन्नो वायू प्रचोदयात. अशा पद्धतीने वायू गायत्री मंत्राचे पठण 11 वेळा किंवा 108 वेळा करावे. वायू हे तत्व महाप्राणाचे तत्व आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील ऊर्जेचे तत्व आहे. ज्या वेळेला मानवाच्या शरीरातील वायू तत्व निघून जातं त्यावेळेला मनुष्य मृत्युमुखी पडतो. त्यामुळे वायू तत्वाचं शरीरातील संतुलन अतिशय
महत्वाची गोष्ट आहे. वायू तत्वाच्या संतुलनाबरोबर आपल्या शरीरातील महाप्राणांचे पण संचलन व्यवस्थित केले जाते. एवढ्यासाठीच वायू गायत्री मंत्राचे पठण करा. आपल्या शरीरातील वायू नियंत्रित ठेवा. वातव्याधी आणि अनियमित वायू पासून निर्माण होणाऱ्या इतर गंभीर समस्यापासून आपण दूर राहावे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.